भूषण पाटील, जरा तुमच्या गावातला विषय घेतो, ग्रामपंचायतचा. भाई शिंदे आणि तुमचा संघर्ष सातत्याने बघायला मिळतो. अशी चर्चा तालुक्यामध्ये की हा संघर्ष आता तुम्ही उमेदवार असाल तर कुठेतरी शांत होईल, मिटेल, काहीतरी याच्यावर तोडगा निघेल तोडगा का हा असाच भिस्त घोंगडा राहणार आहे की संघर्षात राहणार आहे? अंकित संक्रे यांच्या बाबतीत अनेक आक्षेप घेतले जातात. तर एक आक्षेप असा आहे की त्यांची मिसेस सर्वसाधारण जागेवर लढते. शेवटचा जो गोंधळ सुरू आहे, अजून शिंदेगडला उमेदवार नाही. आम्ही तर ठोकून सांगतोय उमेदवार त्यांच्याकडे आता पक्ष देतील कोणतरी, परंतु लढण्यासाठी अजून चेहरा दिसत नाही. तुम्हाला घाबरले ते सगळे लोक? मला तेच म्हणायचं आहे, भाऊंसाठी तुम्ही इतकं केलं, आता तर तुम्ही स्वतः आहात. काय परिस्थिती राहील? ते मताधिक्य कायम राहील की ती परिस्थिती वेगळी होती, आता वाढेल, कमी होईल? काय 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 कॅल्क्युलेशन काय? रायगड जिल्हा परिषदच्या निवडणुका कुठल्या क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे? आचारसंहिता कधी लागू शकते? जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण खालापूर तालुक्याच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीची एक सह्याद्री दर्पणी सिरीज चालू केली होती. ती जवळजवळ 4 जिल्हा परिषदची पूर्ण झालेली आहे. आपण पहिल्यांदा आता पुन्हा एकदा खालापूर तालुक्यातल्या पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भातली आज पहिली पंचायत समिती आपण कव्हर करतोय, ती म्हणजे खानाव पंचायत समिती. खानाव पंचायत समितीमधून राष्ट्रवादी पक्षाचे इच्छुक उमेदवार आणि ज्यांनी गेली 2-3 वर्षात तयारी केलेली आहे ते भूषण पाटील आज आपल्या सोबत आहेत. भूषण पाटील, आपली 2 वर्षापासून तयारी आहे. एवढं कॉन्फिडन्स होतं हे आरक्षण असंच पडेल आणि तुमची सगळी तयारी होती? प्रश्न तुमचा बरोबर आहे. आरक्षण कोणतं पडेल हे काही सांगता येत नाही. कारण यावेळचं आरक्षण जर का तुम्ही बघितलं तर चक्रानुक्रमे न होता ते एकदम नवीन आरक्षण पडलेलं आहे. आणि मी आरक्षणाची कोणती तमा बाळगली नव्हती मनामध्ये. कारण मी मगाशीच बोलल्याप्रमाणे का राजकारणामध्ये तुम्हाला हौशे गौशे नवशे राहून चालत नाही. जे तुम्हाला करायचं आहे ते जनतेच्या मनात उतरून संपूर्ण जनतेसाठी केलेली जे तुम्ही समाजसेवा असेल, त्याच्यानंतरचा जे राजकारण असेल, म्हणजे आपण सर्वजण म्हणत असतो की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याच माध्यमातून मी तो सर्वच जे मोठमोठाले नेते महाराष्ट्रामध्ये असेल त्याचा जे बोलत असतील तो वारसा घेऊन मी जनतेमध्ये उतरलेला एक होतो. मग कोरोनाचा काळ असेल, त्याच्यानंतर चक्रीवादळ असेल, असे मोठमोठे संकट या विभागातून आमच्या 36 विभागातून येऊन गेली. आणि मग त्या समस्यांना तोंड देण्यासाठी मी या समस्यातून कसं जनतेचं समाधान करता येईल तर दरवर्षीप्रमाणे मी प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे आरक्षण काय पडेल किंवा नाही पडणार, आता जर का आरक्षण आदिवासी समाजाचं असतं तर त्याच जोरात जोशाने आणि त्याच शक्तीने मी या विभागात काम केलं असतं. तुम्ही काम देखील सुरू केलं आहे. तुमचं काम अगोदरपासून सुरू होतं, आत्ता देखील सुरू झालं आहे. अजून आचारसंहिता लागलेलं नाही आहे, तुमचं काम सुरू आलं आहे पलीकडून. परंतु राष्ट्रवादी मला ह्या सगळ्या गोष्टीत पुढे दिसते. म्हणजे जिल्हा परिषदच्या उमेदवाराच्या बाबतीत पण पुढे दिसते, खालच्या उमेदवाराच्या बाबतीत पण राष्ट्रवादी पुढे दिसते आहे. काय वाटतं, तुम्ही ह्या सगळ्या भागात फिरताय, पंचायत समिती फार मोठा वाढ नाही आहे, अगदी तर रानसापासून तर जीवनगावपर्यंत आहे, काय रिस्पॉन्स मिळतो राष्ट्रवादीला? खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो. याच्या आधीची जी निवडणूक झाली, सुधाकर भाऊ घारे हे रिक्षा चिन्हावरती त्यांनी निवडणूक लढवली, तेव्हा पण या भागातून लोकांनी, जनतेने त्यांना भरभरून प्रतिसाद दिला आणि भरपूर मते त्यांना या विभागातून मिळाली. त्यामुळे काही प्रश्न वाटायचं मला असं काही कारण वाटत नाही. पण समोरचे जे व्यक्ती आहेत किंवा समोरची जी ताकद आहे तिला पण आम्ही कुठं कमी लेखत नाही. आम्हाला निश्चितच माहिती आहे त्यांच्याकडे पण तुल्यबळ उमेदवारी आहेत, ते वेळ येईल तेव्हा परफेक्ट राजकारण करतील. पण असं असताना आपण जेव्हा आपल्याबरोबर जनता असते आणि जनता ही जनार्दन असते, जनतेच्या मनात तुम्ही जर का आपलं घर बसवलं तर त्या माध्यमातून विजय मात्र निश्चित तुमचा असतो, हे मात्र या क्षणी मी सांगेन. विधानसभेला जरी सुधाकर घारे यांचा पराभव झाला असला तरी खालापूर तालुक्यातल्या अंकित साखरे असतील, तुम्ही असाल, अगदी कुमार, सगळ्या युवकांनी सगळ्यात चांगलं मताधिक्य सुधाकर भाऊंना दिलं. मला तेच म्हणायचं आहे, भाऊंसाठी तुम्ही इतकं केलं, आता तर तुम्ही स्वतः आहात. काय परिस्थिती राहील? ते मताधिक्य कायम राहील की ती परिस्थिती वेगळी होती, आता वाढेल, कमी होईल? काय 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 कॅल्क्युलेशन काय?
असं काही नाही आहे. मी स्वतः आहे म्हणजे काय भाऊ होते तेव्हा मी कुठं कमी कार्य केलं आणि आता मी स्वतः आहे म्हणून जास्त काय जोमानी कार्य केलेलं असं काय त्याच्यातला भाग नाही. मग आमचे तालुका अध्यक्ष संतोष शेठ बैलमरे असतील, तिकडे जे कुमार देसले असतील, शेखर पिंगळे असतील, इकडं अंकित साखरे आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी एक कार्य करणारा छोटासा कार्यकर्ता आहे. काम करत राहिलो. काम करण्याची पोचपावती अचानक जर का तुम्हाला लकीली एखादा तुम्हाला आरक्षण पडतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुठेतरी संधी उपलब्ध होत असते. संधी उपलब्ध झाले तरी पण आम्हाला अजून वरिष्ठांचा आदेश आम्हाला काही आलेला नाही. कारण युत्या आघाड्या याच्या माध्यमातून बोलणी चालू आहे आणि त्या जेव्हा होतील त्यानंतर आपण ठरवू काय करायचं. सारोली जिल्हा परिषदमधून वरच्या जागेसाठी, जिल्हा परिषदच्या जागेसाठी इच्छुक म्हणून श्रद्धाताई अंकित साखरे यांचं नाव प्रचंड चर्चेत आहे. त्या कामाला लागल्यात. तुमचं नाव चर्चेत आहे, तुम्ही काम करताय. मी मागाशी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रवादी पुढे आहे, पण तुम्ही ज्यांचं अगदी तुम्ही ते आव्हान स्वीकार म्हणजे काय उद्या काळात मला जो शिंदेगड तुमच्या समोर येणार आहे शिवसेना किंवा बाकी सगळे असतील ही लोक आहेत तरी कुठे तुम्ही ह्यांना सगळ्यांना कसं बघता. ठीक आहे तुम्ही ती पण एक ताकद आहे, पण तुम्ही त्या नेमकं कसं बघता त्या सगळ्या विरोधकांकडे. आमच्या आदरणीय नेते सुधाकर भाऊ घारे यांनी आम्हाला सांगितलेलं आहे का तुम्ही 100% राजकारण करू नका, समाजकार्य करत राहा, यश तुम्हाला नक्की तुमच्या पदरात पडेल. त्याचबरोबर आम्ही आमच्या पायाखाली बघून आम्ही मान झुकून आम्ही चालत असतो. आमचा कधीच म्हणजे तुम्ही आरेरावी कधी तुम्ही बघायला मिळणार नाही, कारण तशीच आमच्या पक्षाची आम्हाला शिकवण आहे. त्याच्यामुळं आम्ही फक्त समाजकार्य करत राहू. आव्हानं येतील ते पहिल्याला आमचे नेते सक्षम आहेत. मागच्या वेळी मागाशी तुम्ही एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं की बंधू मलबारेंचा पराभव झाला होता आणि तुमच्या पुढे आता शिंदेगड तर ह्या सगळ्या म्हणजे माझी माहिती अशी की त्यांच्याकडे बरेचसे नेते कार्यकर्ते गावोगात संघटन राष्ट्रवादीपेक्षा जरा सरस वाटतं मला तरी. अर्थात संघटन तुमचंही आहे, तो का विषय नाही आहे. तुम्हाला असं वाटत नाही आपण रिस्क घेतो कुठेतरी. आता रिस्क घेण्याचं बोलला तर तुम्ही विद्यमान आमदार त्यांचे आहेत. सत्ता जरी आम्ही सत्तेत सहभागी असलो तरी जेव्हा विद्यमान आमदार असतात त्या माध्यमातून जी गावोगावी येणारी कामे असतात ती मोठ्या प्रमाणात असतात आणि प्रशासनावरती सहजरित्या त्यांचा एक वचक असतो. तुम्हाला कुठेतरी त्या बाबतीत संघर्ष करावा लागतो आणि त्या संघर्षातूनच माणूस घडत असतो आणि तुम्ही जेव्हा संघर्ष करत असता तेव्हाच तुम्हाला कुठेतरी यश हे नक्कीच तुमच्या बाजूने झुकलेलं असतं. एकेकाळी विजय पाटलांसोबत तुम्ही काम केलं आहे, नरेश पाटलांसोबत तुम्ही काम केलं आहे. आज भले ते शिंदेगडात आहेत, हे भाजपात आहेत. आज त्या लोकांनी तुमची परतफेड करावी का असं काय वाटतं का मनातून कुठेतरी, बाबा मी तुमच्यासोबत तुमच्या पडत्या काळात तुमच्या निवडणुकीला मी माझा खारीचा वाटा दिला होता, भले तुम्ही त्या पक्षामध्ये असाल, पण आता मी आहे, माझ्यासाठी मदत म्हणण्यापेक्षा त्यांचं ते कर्तव्य आहे का तुम्हाला थोडंसं सॉफ्ट करून द्यावं त्यांनी कुठेतरी. आदरणीय विजयभाऊ पाटील असतील यांनीच मला राजकारणात आणलं. पहिल्यांदा मला विद्यार्थी संघटनेचा तालुका अध्यक्ष जर का कोणी बनवलं तर ते विजयभाऊंनी बनवलं. मी खूप त्यावेळी वयाने सुद्धा लहान होतो, पण हा मुलगा काहीतरी करू शकतो या हालाकीची परिस्थितीसुद्धा माझी होती, पण काहीतरी करू शकतो. त्यामुळे विजयभाऊंनी ठरवलं का याला एक विद्यार्थी संघटनेचा तालुका अध्यक्ष करावा आणि त्याच माध्यमातून नंतर जेव्हा निवडणूक झाली त्याच याने मी विजयभाऊंच्या पाठीशी म्हणजे खंबीरपणे उभा राहिलो. मग त्यावेळी झालेली जेव्हा मला असं वाटते बापू घारे कैलासवासी ते आता हयात नाही आहेत, तेव्हा एक घटना झाली होती की सर्व आदिवासी बांधव आणि याच्यामधून थोडासा वाद झाला होता आणि मग त्या वादाला सामोरं जाताना मग घोडोलीबरोबर घोडोली म्हणून गाव आहे, त्या गावामधील सर्व माझे नातेवाईक होते आणि त्यांच्याबरोबर विनाकारण माझी भांडणं झाली. 307 सारखं माझ्यावरती गुन्हा त्या राजकारणाच्या माध्यमातून माझ्यावरती झाला आणि त्याच्यानंतरच पुन्हा एकदा तोच सामना जर का बघितला तुम्ही नरेशदादा पाटील असेल आणि मग आमचे इथले जे उपजिल्हाध्यक्ष होते भाई शिंदे यांच्या विरोधात तो सामना, तेव्हा मात्र नरेशदादांची सीट लागली आणि मागच्या वेळी विजयभाऊ मात्र तेव्हा त्या ह्याच्यामध्ये सामन्यामध्ये पडले होते. पण हा सर्व हे बघताना जेव्हा तुम्ही पाठीशी कोणाच्या खंबीरपणे उभे राहता म्हणजे कार्य करता
कार्यकर्त्यांच्या मनामनामध्ये जाऊन बसता, म्हणजे भेटता त्यांना आणि त्या माणसाबद्दल तुम्ही सगळं सांगता. आणि तो माणूस म्हणजे त्या माणसाने मला भरपूर दिलंय, म्हणजे विजय पाटील असतील, नरेशदादा पाटील असतील, यांनीच भरपूर दिलेलं आहे आम्हाला, असं नाही. पण जेव्हा ती माणसं सोडून जातात तेव्हा पक्षाचं पण एक प्रकारे नुकसान होतं आणि आपलं सुद्धा कुठेतरी नुकसान झालेलं असतं. अंकितजी साखरे यांची पत्नी श्रद्धा साखरे या सुद्धा त्या गणातून तेव्हा उभ्या होत्या. तेव्हा अंकित साखरे यांनी सुद्धा त्यांना भरभरून प्रेम दिलं होतं. पण असं असताना मग अचानक जेव्हा काही गोष्टी होतात तेव्हा कुठेतरी मनाला लागतं ना बाबा, कारण या गोष्टीमध्ये आपली तर कुठं चुकी नसते, आपली त्यामध्ये काही चुकी नसते, म्हणून वरच्या लेवलनी काही गोष्टी होतात त्यांची मनं दुखवलेली असतील. पण ही जी पोकळी आहे ती न भरून निघणारी आहे आणि जो आमचं झालेलं नुकसान आहे ते सुद्धा न भरून निघणार आहे. भूषण पाटील, जरा तुमच्या गावातला विषय घेतो, ग्रामपंचायतचा. भाई शिंदे आणि तुमचा संघर्ष सातत्याने बघायला मिळतो. अशी चर्चा तालुक्यामध्ये की हा संघर्ष आता तुम्ही उमेदवार असाल तर कुठेतरी शांत होईल, मिटेल, काहीतरी याच्यावर तोडगा निघेल तोडगा, का हा असाच भिस्त घोंगडा राहणार आहे की संघर्षात राहणार आहे? आता गेल्या वर्षीची गेल्या 5 वर्षाची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये आम्ही ठरवलं होतं सर्वांनीच का ही निवडणूक आम्ही बिनविरोध करायची. आणि तेव्हा भाई शिंदे असतील त्यांच्याशी मी स्वतः बोललो होतो की कुठेतरी संघर्ष थांबला पाहिजे. तेव्हा त्यांचा बंधू सुजित शिंदे, त्यांच्या पत्नी ज्या मयुरी शिंदे या इलेक्शनला सामोरे जाणार होत्या. ओबीसी वर्गातून ही सीट घोषित झाली होती आणि मग आम्ही सर्वांनी ठरवलं का नाही कुठेतरी थांबलं पाहिजे. तर मी त्यांना कोणत्या अटीनं शर्ती टाकता, 5 वर्ष तुम्ही तुमचं कार्य करा, एक ह्या ग्रामपंचायतीला विकासाच्या मार्गावरती तुम्ही घेऊन जा, या पद्धतीचं आमचं सुतवाच तेव्हा झालं होतं आणि त्यांनी तसं कबूल पण केलं होतं. आणि त्याच्यानंतर 5 वर्ष जेव्हा झाली तेव्हा आदिवासी लेडीज ही इथं ह्या ग्रामपंचायतीला सीट पडली. तेव्हा मी त्यांच्याशी म्हणजे बोलण्याचा प्रयत्न केला का आता मागच्या वेळी तुम्हाला जर का आम्ही बिनविरोध दिली तर ह्यावेळी तुम्ही ते करू इच्छिता का. तर त्याच्याबद्दल काय मला म्हणजे रिस्पॉन्स पाहिजे तेवढा मिळाला नाही आणि मग ती निवडणूक झाली आणि त्याच्यामधून मग आमचे संपूर्ण 7 सीट आणि आदिवासी वर्गाचा सरपंच अशा संपूर्ण 8 सीटचा पॅनल आम्ही विजय घोषित करून आणला. पण कुठेतरी थांबायला पाहिजे होतं, ते थांबलं नाही, ही खंत मात्र माझ्या मनात कायम राहील. भूषणजी, हा मतदारसंघाचं बघता तर कारखानदारी पण आहे, फार्म हाऊसेस पण आहेत, आदिवासी भाग पण आहे, नव्याने MIDC येऊ घातलेली आहे, अजून ती सगळं वाटापिटप सगळं बाकी आहे. अजून विकासाच्या उंबरठ्यावर एअरपोर्ट जवळ आला आहे, याचा हॉटस्पॉट आहे चांगला. तुम्हाला जर उद्या संधी मिळाली तर तुम्ही जिल्ह्याच्या पक्षाच्या पदावर तर आहातच आणि तुमचे तटकरे साहेबांशी सगळे चांगले संबंध आहेत, तुम्ही इतकी वर्ष काम करताय. आमदार काय विकास करतील तर करू द्या, तो विषय वेगळा आहे. पण तुमच्या डोक्यात काय असं आहे की हा सगळा आपला भाग आहे, वावशीपासून तर अगदी या सगळ्या भागात काय व्हायला पाहिजे, इथे डेव्हलपमेंट थोडी वेगळ्या हटके पद्धतीने व्हायला पाहिजे. तुम्ही तरुण आहात, आजच्या तरुणातलं युग, काय सांगत काय व्हायला पाहिजे? मला असं वाटतं की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जे नवीन उद्योगधंदे येतात, प्रथम प्राधान्य जो स्थानिकाला भूमिपुत्राला बोलतात, तर भूमिपुत्राची व्याख्याच अशी आहे की प्रथम त्या ग्रामपंचायतीतील नागरिकांना प्रामुख्याने प्राधान्य मिळालं पाहिजे. ग्रामपंचायतीचे जे अधिकार आहेत ते ग्रामपंचायतीलाच मिळावेत. त्याच्यामध्ये वरच्या लेवलने कुठेतरी ढवळाढवळ होऊ नये असं मला वाटतं. आणि त्यानंतर MIDCचा जो मुद्दा आहे महत्त्वाचा, आंदोलन पण केलं होतं, तर एक मोठ्या प्रमाणात 1200 ते 1400 एकर संपूर्ण हा भूखंड MIDCला जाणार आहे. तर त्याच्या माध्यमातून जी कारखानदारी येणार आहे, तर ज्या ग्रामपंचायतीमधील जो भाग आहे त्या ग्रामपंचायतीतील लोकांना विश्वासात घेऊन मग वरच्या लेवलचे कोणी नेते असतील त्यांनी विश्वासात घेऊन त्यांना जास्तीत जास्त रोजगाराचं साधन असेल किंवा जे स्किल त्यांच्यामध्ये असतील तर त्या माध्यमातून त्यांना ती कामे मिळावीत
यासाठी मी आग्रही असणार आहे. याच्या आधी जे कारखानदारी इंडोस्पेस असेल किंवा आता निकोचं मी केन कॉस्मेटिक्सचं बोललो, उत्तम स्टीलचं त्या माध्यमातून बोललो, आता येणारे रेसिडेन्सीचे प्रकल्प लोढा वगैरेचे मोठ्या प्रमाणात इथं आलेत, गोदरेज मोठ्या प्रमाणात आलेले. तर त्या माध्यमातून मी सांगेल जे तरुण वर्ग आहे, जे स्किल्ड आहेत, अनस्किल्ड आहेत, त्या प्रकारची कामं त्यांना देण्याचं काम मी माझ्या माध्यमातून नक्की करेन. भाजपसोबत युती होईल का? म्हणजे एकूण जिल्हा परिषदच्या बाबतीत तुम्ही पण आता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहात, काय काय चर्चा आहे? तो निर्णय बघाल तर हा तटकरे साहेबांनी वरिष्ठ लेवलचा तो निर्णय. जे नेते आम्हाला कोणाशी पण युती होऊ दे, आम्हाला जो आदेश देतील त्याचं आम्ही परिपूर्ण पालन करू. काय चित्र राहील उद्याच्या काळात? आचारसंहिता लागली, मला वाटतं जे काय आता आपण बघतोय अंकित साखरेंच्या मिसेस तुम्ही वरचा उमेदवार ठरेल, काय चित्र राहील? ना अंकित साखरे आणि त्यांची पत्नी श्रद्धाला परिपूर्ण दांडगा अनुभव आहे. ती आधी सभापती राहिलेली आहे या तालुक्याची. त्याच्यामुळे मला काही प्रश्न पडण्याचं काही कारणच नाही आहे. कारण जनतेला पण माहिती आहे, जो कार्य करतो त्यालाच जनता निवडून देत असते. बाकीचे काय वावटळ असतील किंवा काय हे असेल त्याच्याबद्दल काय मला काय हे वाटत नाही. अंकित आणि मी दोघंजण आम्ही एकदम ताकदीने लढू आणि विजयश्री निश्चित खेचून आणू. कुशल पाटील, शेवटचा प्रश्न. अंकित साखरे यांच्या बाबतीत अनेक आक्षेप घेतले जातात. तर एक आक्षेप असा आहे की त्यांची मिसेस सर्वसाधारण जागेवरून लढते, मुळात ते ओबीसी आहेत. हा सगळ्या विरोधकांचा आक्षेप आहे. मुळात ते ओबीसी आहेत, मग राष्ट्रवादी असा एकही सर्वसाधारण दुसरा कुठल्या कम्युनिटीचा नाही आहे का? अंकित साखरे का? ह्या सगळ्या गोष्टींचे काय उत्तर आहे तुमच्याकडे? जातीवाचक तुम्ही बोला, गोष्ट हा विरोधक करतात म्हणून हे हास्यास्पद आहे खरं. म्हणजे जर का मी समजा मराठा समाजाचा आहे आणि मी कोणतेही कार्य न करता घरात जर का बसून राहिलो आणि जर का राजकारणामध्ये आरक्षण माझ्या बाजूने पडलं आणि तेव्हा मी बोललो नाही, मग आता मी उभा राहणार, याच्यामध्ये दुसरा कोणी येता कामा नये. जर का तुम्ही जनतेच्या मनामध्ये अधिराज्य केला असेल, रात्रीचा दिवस केला असेल, रात्री अपरात्री तुम्ही जनतेच्या प्रश्नासाठी धावून गेला असेल, तर निश्चितच तुम्हाला कोणत्याही जातीचा तिथं काही फरक पडत नाही आणि कधीच पडत नाही. कारण आमचे आदरणीय नेते जर का तुम्ही बघितलं, सुनील तटकरे साहेब हे ज्या समाजातून येतात त्यांचा पण समाज अल्पसंख्याकच आहे, पण त्या माध्यमातून त्यांनी अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रावरती काय संपूर्ण देशावरती राज्य केलेलं आहे. त्याच्यामुळे मी हे नक्की सांगेन का या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत, याच्यामधून काही साध्य होत नाही. म्हणजे मुद्दे विरोधकांकडे राहिले नाहीत म्हणून अशा सगळ्या गोष्टी काढतात का? 100% मुद्दे त्यांच्याकडं त्यांनी निश्चितच काढावे. विकासाच्या मुद्द्यावरती आपण नक्कीच डिबेट करू, पण ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी उगाचच काहीतरी म्हणजे काही न करता आम्हालाच मिळावं ह्या गोष्टीला काही मी जास्त स्थान देत नाही. आता सगळं एक अत्यंत शेवटचा जो गोंधळ सुरू आहे, अजून शिंदेगडला उमेदवार नाही. आम्ही तर ठोकून सांगतोय उमेदवार त्यांच्याकडे आता पक्ष देतील कोणतरी, परंतु लढण्यासाठी अजून चेहरा दिसत नाही. तुम्हाला घाबरले ते सगळे लोक? नाही, निश्चितच नाही, असं काही नाही आहे. कारण अतिशय तुल्यबळ असणारा पक्ष आहे. आज सत्ता त्यांची आहे, विद्यमान आमदार त्यांचे आहेत आणि अशा माध्यमातून ते नक्कीच राजकारण हे 100% करणार हे मला अतिशय जवळून माहिती आहे. कारण कसं आहे का मी असेल किंवा अजून ह्या भागापुरती सांगतो का अंकित साखरे असेल, पण आमच्यावरती पण जे माननीय सुधाकर भाऊ घारे यांचा हात आमच्या डोक्यावरती आहे. आणि असं जरी असलं तरी आम्ही कोणत्या हवेत नाही. कारण सुधाकर भाऊ घारे काय करू शकतात हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अत्यंत जवळून माहिती आहे. कारण अतिशय सर्वसामान्यांच्या मनामध्ये अधिराज्य केलेला तो माणूस आहे आणि त्या माणसाबद्दल मला प्रचंड आत्मविश्वास आहे का ज्या माणसाबरोबर तो माणूस उभा राहतो त्या माणसाला विजयश्री खेचून आणल्याशिवाय तो कधी राहत नाही. जो
आता मागचं राजकारण झालं त्याच्यामध्ये तुम्ही जर का बघितला की रिक्षा या चिन्हावरती आम्ही निवडणूक लढवली, घड्याळ चिन्ह आम्हाला मिळालं नाही, पण ते जर का मिळालं असं चित्र वेगळं असतं. पण योग्य रीतीने राजकारण करून त्यांना पाडण्यात आलं. कारण एक टेम्पो, एक अजून काही ट्रक, असं एक अपक्ष उमेदवार घारे असे दिले आणि मग त्याच्यातून मग त्यांना कुठेतरी खिंडीत गाठण्यात आलं. तर मी हेच सांगेन का आम्ही जरी किती म्हणजे सामाजिक कार्य करत असो, पण समोरचा जी माणसं आहेत ते नक्कीच राजकारणामध्ये तरबेज आहेत. चला असो, धन्यवाद, खूप छान बोललात आणि बऱ्याच गोष्टी त्या अजून बोलायच्या बाकी आहेत. तर हे होते भूषण पाटील, ज्यांनी सांगितलं की आम्ही हवेत नाही आहेत, रस्त्यावरची लढाई आम्ही नक्कीच लढू. सुधाकर शेठ घारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तटकरे साहेब यांच्या आदेशाने हे निवडणूक आम्ही यशस्वी होऊ असा आत्मविश्वास आणि इथल्या विकासाच्या पण त्या गोष्टी सगळ्या मांडलेल्या आहेत. भूषणजी धन्यवाद. इथंच थांबतो आपण.